इथल्या लेकरा बाळाने मोठं व्हायचं नाही का? इथल्या लेकी बाळीने अधिकारी व्हायचं नाही का? आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? आमच्या बापजादेने हमेशा नुसते कष्टच करायचे, आमचा रेकॉर्ड असून सुद्धा. मला ते गाडीत सांगितलं म्हणून बरं झालं, मला सांगितलं नसतं तर मला काय माहित होणार आहे. ज्या ज्या तालुक्यातले लोक सांगतात त्यांच्या कामं सुईला लावायचा प्रयत्न करतो. तुम्हालाही आज सांगून जातो मी, तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगून जातो, तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील तुम्ही सांगत चला. माझ्याकडून होतील नाही होतील, नाही झाल्या तरी चालतील, पण तुम्हाला असणारं दुःख सांगत जा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न तरी करील. दबून मरायचं नाही अन्यायाखाली अजिबात. तो क्षत्रिय मराठा असू शकत नाही. दबून मरायची अजिबात गरज नाही. कुणी अन्याय केला त्यांचे लोक लय येत बा आणि यांच्या लयच कमी येत बा, कुणाचे टाप नाही. इथं मी जिवंत आहे ना तर तुम्हाला लोड येऊ देत नाही. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, कुणाला पाय लावायचा नाही, कुणाच्या वाटाय जायचं नाही ना अन्याय सुद्धा सहन करायचा नाही. त्याच्यासाठी जन्म नाही घेतला आपण. कुणी यावं आणि आपल्यावर अन्याय करून जावं. तुम्हाला काही संकट आले सांगत चला, माझ्याकडून नाही सुटलं तरी चालन. माझं दुःख तुम्हाला माहीत झालं पाहिजे, तुमचंही दुःख मला माहीत झालं पाहिजे. नका सुटू देऊ आपल्याकडून, पण आपल्याला एकमेकाचं माहीत झालंच पाहिजे. आपल्याला हे काम करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या पिढ्या सुधारणार नाही. आपल्या डोळ्यात एक आपल्या लेकरा बाळाचं वाटोळ होईल. आजकालची दुनिया बदलली आता. पूर्वीसारखं राहिलं नाही भाऊ. कोणी कोणाला तांब्याभर पाणी सुद्धा देत नाही आता. लेकरा बाळाचा विचार करा. मी इथं सांगायला आलो म्हणजे का राजकीय भाषण ठोकायला नाही आलो. आपल्यात एक जुनी म्हण आहे, आपलेच लेकरा बाळ म्हातारपणाला आधाराची काठी असत. तुमचं जर एखाद्या दिवस दुखायला लागलं ना आणि तुम्ही दवाखान्यात कुठं जर गेलात ना, तुमचं पोरग किंवा पोरगी पळत येऊन तुमच्या तोंडावरून पाठवून हात फिरीन. कोणचा नेता हरामखोर येऊन तुमच्या पाठवून हात नाही फिरणार.